ज्योतिबा डोंगरावरील प्रसादाच्या कुंड्यात आढळलं ब्लेडचं पान। ज्योतिबा डोंगरावरील शिवाजी पुतळा परिसरातल्या मिठाई दुकानातून घेतलेल्या प्रसादामध्ये ब्लेड। ज्योतिबा डोंगरावरील प्रसादाच्या कुंड्यात आढळलं ब्लेडचं पान। ज्योतिबा डोंगरावरील शिवाजी पुतळा परिसरातल्या मिठाई दुकानातील ही घटना आहे। ज्योतिबा डोंगरावरील शिवाजी पुतळा परिसरातल्या मिठाई दुकानातून घेतलेल्या प्रसादामध्ये ब्लेड आढळले। संबंधित दुकानदारासह अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाईची मागणी करण्यात आली आहे। माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे यांनी मागणी केली आहे। याआधी ज्योतिबा डोंगरावरील दुकानात आढळले होते भेसळयुक्त पेढे। पाकिट पडताना मी त्या ठिकाणी गेला असता ते पाकिट पडलं असताना त्याच्यामध्ये मला ब्लेडचं पान दिसून आल्यानंतर मी लगेच त्या दुकानदाराशी संपर्क झाला, तर त्यांनी ते पळवापळवी करण्याचा प्रयत्न केला, परंतु मी ते न होता ते हाणून पाडून मी ते सगळे फोटो वगैरे काढलेत। तिथून पुढे असली गोष्ट जर काही ठिकाणी जर घडली तर मला प्रशासनाला असं रोखठोक सांगायचं आहे, परत अशा गोष्टी घडल्या तर मी अन्न पेसळ बंदीच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे। प्रशासनानं जिल्हा परिषद जिल्हा अधीक्षकांनी ह्यात तातडीने लक्ष घातलं पाहिजे, अन्यथा मी उद्या 26 जानेवारी नंतर माननीय आमदार विनयरावजी कोरे नंतर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार आबिटकर साहेबांना आणि मुख्यमंत्र्यांना हे पेढे घेऊन त्यांच्या समोर निर्देशन करून वेळ प्रसंग पडली तर आमर उपोषणाला बसणार आहे। आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सतेज, काय अधिकची माहिती आहे? ज्योतिबा इथे अनेक वेळा अशा घटना घडतायत, तर काय अधिकची माहिती आहे? नक्कीच आपण पाहिलं नावाचा जो प्रसादात कुंड्यामध्ये जे ब्लेडचं पान आढळलेलं आहे त्या संदर्भात खरं तर गेल्या 2 दिवसापूर्वीपासून ही चर्चा सध्या सुरू झालेली आहे आणि एका मिठाईच्या दुकानातून प्रसादाचा यांना ही सगळी गोष्ट आहे ज्योतिबा डोंगरावरच्या ही सगळी बाब आहे ती पुढे आल्याचं समजतंय। सध्या वेगवेगळ्या चर्चा आहेत त्या या सगळ्या ज्योतिबा डोंगरावरती सुरू आहे, कारण व्यावसायिक स्पर्धेतूनच संबंधित व्यक्तीनं ही जी बाब आहे ती पुढे आलेली आहे। आणि सतेज, निश्चित धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।